नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे। क्वालिफाईंग मार्क्सवर तुम्हाला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं का? एमबीबीएस ऍडमिशन साठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कोणत्या कोणत्या काउन्सिलिंग प्रोसेस साठी एलिजिबल आहेत? कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील किंवा डीम युनिव्हर्सिटी असतील किंवा एम्स असतील किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील, या सर्वांच्या किती कॉलेजमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात? कास्ट कॅटेगरी वाईज त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स फॉर एमबीबीएस ऍडमिशन काढायचे आहेत? त्याचबरोबर या कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट बरोबर त्यांना कोणकोणत्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करता येतं, या संदर्भातला आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ बघायचा आहे। सर्वप्रथम सर्व नीट यूजी 2025 मधील ज्यांनी नीट यूजी 2025 ची एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की तुमचं जे ऍडमिशन होणार आहे ते तुमच्या मार्कावर न होता तुमच्या ऑल इंडिया रँक AIR आणि स्टेट मेरिट लिस्ट SML रँकवर होणार आहे। साधारणतः 2025 मध्ये जी नीट यूजी ची एक्झाम दिलेली विद्यार्थ्यांची संख्या आहे ती आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे। साधारणतः 19.5 लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2025 ची एक्झाम या ठिकाणी काय केलेली आहे, दिलेली आहे। पेपर मीडियम खूप हार्ड होता, त्यामुळे ह्या वर्षी मेरिट कमी येण्याचा चान्सेस खूप जास्त आहेत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मेडिकल कोर्सेस मध्ये ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत, जे विद्यार्थी क्वालिफाईंग मार्क्सवर देखील आहेत। तर एमबीबीएस साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कोणत्या कोणत्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला जायचं आहे, याचाच आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी लास्ट टाइम देखील मी हे सांगितलं होतं की सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे। सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये SC/BC ओपन EWS कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल EWS सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, जेणेकरून ते सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये म्हणजे MCCच्या राऊंड मध्ये ते सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट घेऊ शकतात। सेकंड जे आहे ते म्हणजे ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी, ओबीसी असेल NT1, NT2, NT3, VG आणि SBC कॅटेगरीतील विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये येतात, त्यांना सेंट्रल मध्ये ते सेंट्रल ओबीसी मध्ये येतात, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट देखील या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर SC कॅटेगरीतील जर विद्यार्थी असतील तर SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी देखील सेंट्रल SC सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे सर्व सर्टिफिकेट्स काढले तरच तुम्ही काय करू शकता, या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये काय करू शकता, पार्टिसिपेट करू शकता। आता सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करू। सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये सर्वप्रथम नाव येतं ते MCCचं। हा MCCचा राऊंड म्हणजे काय, यालाच आपण मेडिकल काउन्सिलिंग कमिटी असं देखील म्हणतो। या राऊंड मध्ये विद्यार्थी ऑल देशातील जेवढे काय साधारणतः ऑल देशामध्ये 372 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रापासून इतर अन्य राज्यांमधील जेवढे मेडिकल कॉलेज आहेत, या मेडिकल कॉलेजमध्ये 15% जो ऑल इंडिया कोटा आहे त्या 15% ऑल इंडिया कोटामध्ये ते काय करू शकता, अप्लाय करू शकता। त्याचबरोबर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या 7 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी काय करू शकतो, ह्या MCCच्या राऊंड थ्रूच काय करू शकतो, अप्लाय करू शकतो। एम्सची संख्या जी आहे देशामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स देखील देशामध्ये 20 एम्स आहेत। या 20 एम्स मध्ये देखील तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल काउन्सिलिंग राऊंडला तर तुमच्याकडे सेंट्रल काउन्सिलिंगचे जे डॉक्युमेंट्स आहेत का सर्टिफिकेटचे ते तुमच्याकडे असणं काय करणं या ठिकाणी गरजेचं आहे। त्याचबरोबर जिपमर देखील आपल्या देशामध्ये 2 आहेत, त्याच्यामध्ये देखील तुम्ही काय करू शकता, MBBS साठी ऍडमिशन घेऊ शकता। हे झालं सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये। त्याचबरोबर या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये एक अजून अशी एक गोष्ट येते, त्यालाच आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतो। आता ही डीम्ड युनिव्हर्सिटी आणि हे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधल्या इतर जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये फरक काय आहे की बाकीचे जे कॉलेजेस आहेत ते सर्व कॉलेजेस ज्या त्या राज्यातील ज्या मेडिकल हेल्थ युनिव्हर्सिटी आहे, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी नाशिक आहे, त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जेवढे प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटचे कॉलेज अफिलिएटेड आहेत त्या पद्धतीनं डीम युनिव्हर्सिटी जे असतात ह्याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटीचं करिक्युलम स्वतःच असतं, ह्याच्यामध्ये हे पेपर सुद्धा करतात, रिझल्ट स्वतः डिक्लेअर करतात आणि ह्यांना जी मान्यता असते ती मान्यता
पूर्ण हे सगळे काय असतात, डीम युनिव्हर्सिटी असतात। या डीम युनिव्हर्सिटीची संख्या देशामध्ये 54 डीम युनिव्हर्सिटीची संख्या आहे। डीम ऍडमिशन प्रोसेस संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत। आता सध्या 54 डीम युनिव्हर्सिटीज 2024 पर्यंत देशामध्ये आहेत। साधारणतः महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 85% स्टेट कोट्यामध्ये एमबीबीएस साठी 33 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि एमबीबीएस प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट मध्ये 24 आपल्याकडे कॉलेजेस आहेत। साधारणतः टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी 505 मेडिकल कॉलेजमध्ये ऑल इंडियामध्ये काय करू शकतात, पार्टिसिपेट करू शकतात। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन ऑल इंडिया, एम्स, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, डीम युनिव्हर्सिटीज आणि 85% स्टेट कोट्यामधील महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस, अशा पद्धतीनं 505 कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील नीट दिलेला, नीट क्वालिफाय असलेला विद्यार्थी काय करू शकतो, अप्लाय करू शकतो। त्यामुळं ऑप्शन्स तुमच्याकडे 500 सव्वा 500 ह्या वर्षी अजून 8 ते 10 नवीन कॉलेजेस डीम मध्ये येणार आहेत, 5 ते 10 नवीन कॉलेजेस येणार आहेत। तर या सर्व कॉलेजेस मिळून साधारणतः 550 पेक्षा जास्त मेडिकल कॉलेज तुम्हाला ऑल इंडियामध्ये फक्त एमबीबीएस चे असणार आहेत। त्यामुळे पालकांनी इथं घाबरून जाण्याची काही गरज नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या एमसीसी म्हणजे ज्याला आपण मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणतो, याच्यामध्ये जर पालकांना किंवा विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं असेल तर याची काउन्सिलिंगची फीस किती असते व सिक्युरिटी डिपॉझिट किती असतं या संदर्भात देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम ऑल इंडिया कोटा म्हणजे 15% जो आपला सेंट्रल युनिव्हर्सिटीचा किंवा ऑल इंडिया जेएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस इन ऑल इंडियाचे जे कॉलेजेस आहेत याच्यामध्ये 15% कोट्यामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी 1000 रुपये फीज असते, जी की नॉन रिफंडेबल असते। आणि एससी, एसटी आणि ओबीसी साठी म्हणजे अदर जे रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत यांच्यासाठी 500 फीज असते, 500 रुपये फीज असते। त्याचबरोबर हे ऑल इंडिया कोट्यामधले जेवढे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यासाठी ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 10,000 रुपये तुम्हाला रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागतं आणि एससी, एसटी आणि ओबीसी आणि अदर रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 5,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते सिक्युरिटी डिपॉझिट नंतर रिफंडेबल होतं। तसंच डीम युनिव्हर्सिटीसाठी 5,000 रुपये काउन्सिलिंग फी आहे ऑल कॅटेगरीसाठी, म्हणजे याच्यामध्ये ओपन, ईडब्ल्यूएससी, ओबीसी, एसटी, एसटी, एनटी सगळे कॅटेगरी जे आहेत त्यांच्यासाठी 5,000 रुपये या ठिकाणी काय आहे, काउन्सिलिंग फीज आहे। आणि याच्यासाठी जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे जे काही रिफंडेबल आहे ते 2 लाख रुपयापर्यंत काय आहे, सिक्युरिटी डिपॉझिट आहे। प्रत्येक प्रोसेस संदर्भात, प्रत्येक कॉलेज संदर्भात आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या या चॅनलला तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे आमचे अपडेटेड व्हिडिओज आहेत तेवढे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। आता आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे। पेड काउन्सिलिंग साठी रोजच्या रोज आम्हाला पालक फोनवर देखील कॉन्टॅक्ट करत आहेत आणि ऑफलाईन ऑफिसला देखील येत आहेत। तर सर्व पालकांना या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पेड काउन्सिलिंग मध्ये या ठिकाणी सामील व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देशातील 505 मेडिकल कॉलेजचा आम्ही पूर्ण डिटेल कट ऑफ ऑल इंडिया कोट्याचा, स्टेट कोट्याचा तुम्हाला डिटेलमध्ये देऊ। त्याचबरोबर तुमची गॅरंटेड आम्ही सांगतो की तुम्ही जर नीट क्वालिफाय असाल तर तुम्हाला 100% आम्ही मेडिकल ऍडमिशन मिळवून देऊ। आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।